आपल्या चंद्रपूरचे खासदार मॅडम प्रतिभाताई धानोरकर इथे उपस्थित आहे. क्रिकेट मॅच या कुणबी समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये आणि क्रिकेट सामन्यातून या इथे उपस्थित झालेल्या आहेत. तरी पण आपण यांची थोडीशी त्या पद्धतीनं आपण विचारूया की काय यांचं याच्या मागचा उद्देश आहे आणि कसं काय हे कार्य समोर जाता येईल आणि कसं काय वाढवता येईल. चंद्रपूरचं एक सगळ्यात मोठं छान एक धनोजी कुणबी या कार्यक्रमामध्ये समोर पण असंच होता येईल. त्याबद्दल आपण मॅडमला विचारूया की त्यांचं काय मत आहे. सांगा. आज या ठिकाणी धनोजी कुणबी समाजाच्या माध्यमातून DKPLचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पहिलं सेशन या ठिकाणी झालं. याचं उद्घाटन देखील मी माझ्या हस्ते केलं होतं आणि आज बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमाला आमचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सातपुते साहेब, आमचे या शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय अडबाले सर, संजू भाऊ डवस, चंदू भाऊ, श्यामकांत भाऊ, आमचे विलास भाऊ, आदरणीय चंद्रपूरच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मालेकर सर आणि सगळेच वर्याचे आमचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष गजाननजी बोडाले, अतुलभाऊ देऊळकर, अजयजी बलकी, आमचे रविभाऊ झाडे आणि सगळे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. कुठेतरी पहिला प्रयोग समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा करून पाहिला, पण हा प्रयोग आमचा पूर्णपणे यशस्वी झाला. अतिशय चांगला असा प्रतिसाद सगळ्या तालुक्याच्या टीम्स करून या ठिकाणी मिळाला आणि आज आपण पाहिलं की जवळपास 8-10 तालुक्याच्या टीम या ठिकाणी क्रिकेटसाठी खेळायला आल्या आणि चांगलं नियोजन देखील आयोजक मंडळीने या ठिकाणी केलं आणि या माध्यमातून एकच संदेश आम्हाला पोहोचवायचा की कुठेतरी समाजाचं संघटन हे झालं पाहिजे. या निमित्ताने का होईना समाजाचे तालुका स्तरावरचे जे काही आमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते किंवा समाज बांधव असेल ते एकत्रित आले. कुठेतरी बऱ्याच ठिकाणी असं झालं की एकमेकांना समाजाचे बांधव असून देखील ते एकमेकांना ओळखत नाही, पण या क्रिकेटच्या निमित्तानं सगळ्यांच्या ओळख्या झाल्या की बाबा हा देखील आपला समाजाचा बांधव आहे आणि हा तालुक्यातला आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे की हा प्रयोग जसा यशस्वी झाला तसे समोरही समाजाचे जे काही उपक्रम समाजाच्या माध्यमातून धनोजी कुणबी मंडळाच्या माध्यमातून राबवले जाईल ते अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून एकजुटीनं राबवू. बिलकुल मॅडम, खूप छान कार्यक्रम इथे झालेला आहे. धनोजी कुणबी हे एक समाजाचं एक कार्य आहे, हे असं समोर वाढत राहावं हे आमची पण इच्छा आहे आणि सगळ्या जनतेची. आपलं खूप खूप धन्यवाद मॅडम. साहेब, आपला परिचय द्या आणि काय वाटते या माध्यमातून काय उद्देश आहे समोर, याचा काय कसं काय प्रगती व्हायला पाहिजे आणि हे प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये या माध्यमातून अजून कोणी जोडायला पाहिजे समोर, असं काय वाटते तुम्हाला की आपल्याला कार्य करायला? मी आमदार सुधाकर अडबाले या ठिकाणी आज पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये DKPL क्रिकेटचे सामने भरवले गेलेले आहेत आणि मागच्या मला वाटतं 22 तारखेपासून या सामन्याला सुरुवात झालेली आहे. अनेक टीमांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि आज अंतिम सामना झालेला आहे. त्यांचा बक्षीस वितरणाचा सोहळा. आम्ही आमच्या लहानपणी गिल्ली दांडू खेळायचो. आमच्या बापानं या दुऱ्यापासून त्यापर्यंत अनेक धावा काढल्या परंतु त्याची कुठं मोजमाप होत नव्हतं. परंतु आम्ही समोर आलो आणि आम्ही समोर आल्यानंतर चला बा आपल्या समाजातल्या मुलांनी कुठेतरी इंटरनॅशनल खेळ खेळावे या दृष्टीनं धनोजी कुणबी समाज मंडळ चंद्रपूरने पुढाकार घेतला आणि या पुढाकाराच्या माध्यमातून या ठिकाणी हे सामने संपन्न होत आहेत. विजयी खेळाडूंचं, स्पर्धकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. सर, धनोजी कुणबीचा समाज जागतिक लेवलवर जायला पाहिजे अशी आपल्याला काय वाटते इच्छा, की असं या माध्यमातून क्रिकेटचे जे मुलं आहे जे ज्या माध्यमातून समोर जागतिक लेवल पर्यंत आपण पोहोचू, याबद्दल काय वाटते की कसं काय याचं कार्य व्हायला नाही, हा जो प्रयोग आहे चांगला प्रयोग आहे. याच्यामधून जागतिक लेवलचे खेळाडू तयार होणार. याच्यातले काही स्पर्धक हे पराभूत झालेल्या टीम मध्ये असतील किंवा विजयी झालेल्या टीम मध्ये असतील, त्यांना जर समोर संधी मिळाली तर निश्चितच या समाजाचे खेळाडू जागतिक स्तरावरती सुद्धा जातील आणि त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. धन्यवाद साहेब तुमचं, धन्यवाद तुमचा खूप खूप आणि जनतेचा पण. सर, तुम्ही या कार्यकर्त्याचे मेन जे आहेत ते तर काय म्हणणं आहे सर, या क्रिकेट सामन्यातून आपल्याला काय नवीन नवीन जोडता येईल, नवीन समोर काय कार्य करता येईल असं काय वाटतं तुम्हाला की धनोजी कुणबी समाजातर्फे आम्ही 23 तारखेपासून ही जी टुर्नामेंट चालू केलेली आहे, त्या टुर्नामेंटमध्ये जो 8 ज्या तालुक्यातून 16 टीमा आलेल्या होत्या आणि चांगला म्हणजे फ्रेंडली सर्व मॅचेस झाल्या. सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि इथे जे मुलं जे खेळत आहेत हे काही मुलं जागतिक लेवलवर आतापर्यंत खेळूनही चुकलेले आहेत.
म्हणजे काही नेपाळमध्ये गेलेले आहेत, काही थायलंडला खेळून आले आहेत, काही अजून दुसऱ्या कंट्रीजमध्ये सिंगापूर पर्यंत जाऊन खेळून आलेले आहेत, श्रीलंकेत पण खेळायला गेलेले आहेत. असे सर्व त्या एरियात खेळलेलेच मुलं आहेत आणि यांना अजून भविष्यात कुठेतरी अजून समोर जाण्याचा स्कोप आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे एक संघटनात्मक कार्यक्रम म्हणून आणि सगळ्या जिल्ह्यातल्या मुलांना एकमेकाशी ओळखी व्हावी, नवीन नवीन मित्र बनावे, हे सगळं प्रकार आम्ही प्रकार या क्रिकेटच्या सामन्यातून हा आम्ही एक प्रयोग करून पाहिला आणि गेल्या 5-6 दिवसात याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व जिल्ह्यातील सर्व प्लेयर्सनी, टीम्सनी, त्या म्हणजे तो वाखाणण्याजोगा होता. आणि याच्यातून समाजाचं संघटन एकत्रीकरण अजून मजबूत होईल. भविष्यात अजून आम्हाला त्याचा नवीन नवीन उपक्रम घेण्यात फायदा होईल असं मला असं वाटते आणि या समाजाच्या दृष्टीने आम्ही भविष्यात अशा नवीन उपक्रम अजून घेत राहू मोठे मोठे. सर तुमचं नाव परिचय सांगा. माझं नाव संजय ढवस, मी धनोजी कुणबी समाज चंद्रपूरचा उपाध्यक्ष आहे आणि DKPL चा संयोजक आहे. बिलकुल बिलकुल सर, भरपूर अभिनंदन आहे सर. जनतेचं पण आपल्याला असं सहकार्य आपल्याला लाभो आणि असं जागतिक लेवलच्या बिलकुल बिलकुल जागतिक लेवलवर पर्यंत हे पोहोचो असं आमची सगळ्यांची इच्छा आहे आमच्या चॅनल माध्यमातून. सर आपलं काय मत आहे की आपलं नाव सांगा. मी श्रीधर मालेकर, अध्यक्ष धनोजी कुणबी समाज चंद्रपूर. आमची एक इच्छा होती की धनोजी कुणबी समाजाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवावे आणि त्याच्यातलाच एक उपक्रम आम्ही संजयजी ढवस यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचं आयोजन केलं या ठिकाणी आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. 16 टीम या ठिकाणी आल्या, त्यांनी चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये उत्साहामध्ये हे 7 दिवस जवळजवळ त्याच्यामध्ये घालवलं. हे कमीत कमी 7 दिवसापासून चाललेलं आहे सर. याचा फायनल आज आहे आणि आपल्या समोर सगळे मोठे मोठे हस्ती इथे उभी आहे. त्या माध्यमातून या समाजाचं कार्य खूप चांगलं समोर जात आहे आणि असंच व्हायला पाहिजे. आणि 7 दिवसापासून काय अनुभव म्हणजे वाटतं सर की कसं काय? अतिशय उत्साहाने लोक, समाज बांधव आणि इतर समाज सुद्धा या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाला आणि मोठ्या उत्साहामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये ह्या ज्या टीम्स झाल्या आणि त्याच्यामुळे निश्चितच तसं तर आमच्या खासदार मॅडमनी सांगितलं की आम्हाला कबड्डीचं आयोजन पुढच्या वर्षापासून झालं पाहिजे आणि आम्ही निश्चित त्याचा सुद्धा विचार करू. नवीन नवीन काही निर्माण व्हायला पाहिजे तुम्हाला समाजात. तेही महिलांची टीम असली पाहिजे असं सुद्धा त्यांचा एक आग्रह होता. इथे काहीतरी कमी दिसते सर, काहीतरी महिलांचं पण असं व्हायला पाहिजे की जेणेकरून म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे थोडस अजून बळकट मिळाला असतं. बिलकुल अजून चांगले उपक्रम हाती घेऊ आम्ही आणि त्यांची इच्छा आहे की पुढच्या वर्षी महिलांचं क्रिकेट घ्यावं, कबड्डी घ्यावी आणि तो आपला पारंपरिक गेम आहे आणि खरंच त्याला उत्तेजन मिळालं पाहिजे आणि निश्चित आम्ही तो धन्यवाद सर. बिलकुल बिलकुल सर, असंच कार्य तुमचं वाढत राहील. नवीन नवीन असं काहीतरी आयोजन व्हायला पाहिजे प्रत्येक वर्षी तुमच्या समाजाद्वारे. आणि धन्यवाद सर तुमचा. सर साहेब आपलं नाव परिचय सांगा. आणि नाही नाही असं काही नाही. नमस्कार सर. मी चंद्रकांत नामदेवराव वासाडे, अध्यक्ष संवाद प्रतिष्ठान चंद्रपूर. हा फक्त DKPL चा खेळ म्हणून आम्ही समाजाच्या दृष्टीने समोर आणतोय. हा एकमेव नाही आहे. जेव्हापासून आमचे भाऊ बाळूभाऊ दानोरकर खासदार बनले त्या दिवसापासून त्यांनी एकमेव ध्येय ठेवलं होतं, आपण समाजासाठी काहीतरी करायचं. आणि त्या दिवसापासून आज 7 वर्ष झालेल्या त्या गोष्टीला काही त्यांनी समाजातल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला. त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं, म्हणजे राजकारणात असो, सामाजिक कार्यात असो, खेळात असो, त्यांनी एक चांगलं काय म्हणतो त्याला धागा गुंफवून ठेवला आणि तो धागा धरून आमच्या ताई प्रतिभा या समोर चालले. या प्रकरणात कुठलंही राजकारण नाहीये. हे फक्त समाजाचे लोक एकत्र येऊन कसे जास्तीत जास्त प्रगती करू शकते, शैक्षणिक क्षेत्रात असेल, खेळामध्ये असेल, कुठल्या इतर कुठल्याही कार्यक्रमात असेल, हे सगळ्यांनी मिळून काम करतील, कसे येतील जवळ, हा एकमेव ध्येय करून त्यांनी हे केला. आणि त्यात आमचे मालेकर साहेब, संजू या लोकांनी पुढाकार करून हा खेळाचा एक प्रकार म्हणून केला. पण इतर सगळ्या ठिकाणी आम्ही वैद्यकीय क्षेत्रात, समाजसेवेत धनोजी कुणबी समाजाच्या नावाने काही सामाजिक कार्य करतोय आणि हे समोर पुढे चालत राहील. खूप छान आहे सर, धन्यवाद आपला. आणि धनोजी कुणबी या नावाने असंच प्रत्येक वर्षी कार्यक्रम होत राहावं असे आमची इच्छा आहे सर. धन्यवाद सर आपला.
चला दररोज कुंभी समाज जाच्या वतीने डीकेपीएल आपण आयोजित केलं कृपया मैं आईबी न्यूज चैनल से रितु शिंदे चंद्रपुर से। आज हमारे यहाँ धनोजी कुंभी का जो कार्यक्रम हुआ है क्रिकेट के माध्यम से, यहाँ पे सभी लोग लड़के जो जमा हुए हैं, हर साल यहाँ पे कार्यक्रम होते हैं, बड़े से बड़ा लेके यहाँ पे आयोजन। आज धानोरकर मैडम जी हमारे पास यहाँ पे उपस्थित है, इसके लिए हम उनसे चर्चा किया है, उनसे क्या उनके माध्यम से क्या क्या आगे सामने चंद्रपुर में प्रोग्राम किया जाएगा, और क्रिकेट के माध्यम से और महिलाओं का भी बहुत सा परिचय यहाँ पे उपस्थित किया जाएगा। और इसीलिए हम यहाँ पे आके इस परिचर्चा में शामिल हुए। मैं आईबीएन न्यूज से रितु शिंदे, धन्यवाद। थैंक यू डीजे।